नमस्कार विनोद भाऊ. नमस्कार. आपला पूर्ण परिचय द्या आपल्या शेतकरी मित्रांना. मी विनोद त्र्यंबकराव नागतोडे, नांदुराचा रहिवासी आहे आणि हे सेवाग्राम म्हणजे मोज्यामध्ये शेती येते. ही माझी शेती 3.5 एकर आहे. आणि यावर्षी कोणतं वाण लावलं तुम्ही? हे विजेता लावलेली आहे. कशी वाटते विजेतामध्ये काय विजेता चांगली आहे ना. विजेता पहिलेपासून माल धरून आहे, माल गळलेला नाही आहे. त्याच्यानं 40-50 बोंड एका झाडाला बनलेलं आहे. हे टोकन यंत्रणा असल्यामुळे इथे 3 बाय 1 वर लागवड आहे. त्याच्यानं झाडाची संख्या डबल झाली. पहिले कसं 3 बाय आपण 2-2.5 होऊन जायचं, ते मागं पुढे होऊन जाय. त्याच्यामुळे झाडाची संख्या कमी राहत होती. झाडाची संख्या कमी राहते. आता झाडाची संख्या वाढल्यामुळे याचे बोंड जास्त होऊन जाईल, आवरेज जास्त भेटायला पाहिजे. जास्त येऊन जाईल. हम्म. आणि खालच्या फांदीपासून पाहू हो शकतो खालच्या फांदीपासून तर वरपर्यंत सारखे होत आहे. तरी हे झाड मंदातले आहे, म्हणजे मंदातही असंच आहे तर शेल्यावर तसं. आज आपण पूर्ण प्लॉटच्या मधात आहे. पाहू शकतो शेतकरी हो. प्लॉटच्या मधात अजूनही जी बोंडाची संख्या आहे ते 20, 25, 30, 35, 40 अशा बोंडाची संख्या आहे. बरोबर आहे. हो. काय वाटतं इतर शेतकऱ्यांना काय सांगा? हेच का पराठी चांगली आहे. टोकन यंत्रणा लावण्यात यावं 3 बाय 1 वर. झाडाची संख्या वाढल्या जाते, त्याच्यानं उत्पन्न वाढू शकते आपलं. आणि आपलं हा क्षेत्र ओलिताचा आहे की कोरडवाहूचा आहे? कोरडवाहू कोरडवाहू असल्याच्यानं 3 बाय 1 वर चांगले परवडते, कारण झाडाची संख्या आणि लवकर येणारा माल आवश्यक होते. कोरडवाहू मध्ये असूनही आपण पाहू शकतो प्रत्येक झाड जो आहे प्रत्येक झाडाला बोंड आहे, असं काही नाही बोंड नाही बा. आणि पूर्ण खालपर्यंत चारे कोणत्या सारखे आहे. तर शेतकऱ्यांनी सुद्धा लावायला पाहिजे. हो, लावायला पाहिजे. तर आपल्या सगळ्या मित्रांना आणि नातेवाईकाला सांगाल आता. सांगू ना, कारण अर्ली पराठी आहे, लवकर येणारी आहे. नंतर बोंड येतात, हे नाही आहे पटकन कापूस येथून मोकळून जाते. लेट लावली तर बोंड येतेच. गहू वगैरे घेता येईल. गहू पुन्हा गहू चणा याच्या घेता येईल. हे नोव्हेंबर ते डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत खतम होऊन जाईल पराठी. त्यामुळे आपल्याला गव्हाचं नियोजन सुद्धा करावं लागतं. चला.